म्हणजे त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी आणि राहुल गांधी सुद्धा यावेळेला त्यांच्यासोबत आहेत। तर इकडे ही पुण्यामधली दृश्य आपण पाहताय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर आहेत। पुण्यामध्ये ते जे निवडणुकीमध्ये उभे राहिलेल्या उमेदवारांसोबत चर्चा करणार आहेत। मनसेचा एकही उमेदवार विधानसभा निवडणुकीमध्ये जिंकून आलेला नाही। आढावा जो आहे तो मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून घेतला जाणार आहे। उमेदवारांसोबत त्यांचा संवाद असेल, चर्चा ते करतील, कारणं जी आहेत ती समजून घेतली जातील राज ठाकरे यांच्याकडून। विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवावर मनसे चिंतन करणार आहे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। योगेश, वृषाली, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बैठकीसाठी पोहोचलेले आहेत आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये आता ही बैठक सुरू होईल। राज्यभरातील जे मनसेचे पराभूत उमेदवार आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या उमेदवारांशी राज ठाकरे संवाद साधणार आहेत आणि पराभवाची नेमकी काय कारणं आहेत यावर चिंतन केलं जाणार आहे। मुंबई वगळता राज्यभरातील जवळपास 82 जे पराभूत उमेदवार आहेत ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। त्यासोबतच मनसेचे राज्यभरातील जे जिल्हाध्यक्ष आहेत, प्रमुख पदाधिकारी आहेत, नेते आहेत, ते सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि ज्या पद्धतीने मुंबईमध्ये बैठक पार पडली त्यानंतर थेट पुण्यात राज ठाकरे यांनी ही बैठक घेतलेली आहे आणि या बैठकीमध्ये पराभवाचं चिंतन केलं जाणार आहे आणि या पुढच्या काळामध्ये नेमकं निवडणुका स्वबळावरती लढवायची की महायुती सोबत जायचं यावर सुद्धा चर्चा केली जाण्याची शक्यता आहे। नक्कीच। धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।